नमस्कार मंडळी, गावची बनावट या चॅनलमध्ये स्वागत. आपण हे चिलप अर्धा किलो चिलपी मासे घेतलेले. ते मासे आपण तवा फ्राय करून घेणार. हे मासे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. त्याच्यासाठी दोन मध्यम आकारचे कांदे कापून घेतलेले, एक मोठी लसणाची गड्डी, एक आल्याचा तुकडा, 7-8 मिरच्या, मूठभर कोथिंबीर. त्याच्या नंतर आपण मसाले दाखवतो तुम्हाला. हे एवढे मटन मसाला घेतले, 1 चमचा, अर्धा चमचा चाट मसाला घेतला, 1 चमचा धना पावडर घेतली, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला, जिरे घेतले अर्धा चमचा, हळद घेतली अर्धा चमचा आणि थोडासा हिंग घेतलाय. आता मासे आपण 3 पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून. हे बघा मंडळी, आता आपण मिरच्या खोडून घेऊया. 7-8 मिरच्या घेतल्या आपण अर्धा किलो माशांसाठी. मिरच्या आहे, आल्याची तुकडा, 1 मोठा चमचा, आपली 1 मोठी लसणाची गड्डी, कोथिंबीर, कांदा आणि मीठ आहे. पूर्ण मीठ आपण कांदा मिरची यात टाकून घेणार, म्हणजे आपल्या नंतर मीठ टाकायची गरज नाही. मीठ तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही. आता हे व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. मिरच्या, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं लसूण, कांदा, कोथिंबीर ठेचून घेतलं. आता हे काढून घेऊया. याच्यातून जेवढं लागेल तेवढं, बाकीचे आपण वेगळी चटणी करू खाण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते घेऊया. प्रथम एवढेच मटन मसाला, चाट मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, सगळे मसाले टाकून घ्यायचे. थोडासा हिंग, थोडंसं तेल टाकायचंय. सगळे मसाले व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे. मसाले भरून घ्यायचे व्यवस्थित. आता दुसरा मासा घेतलाय, त्याला व्यवस्थित असं मसाले व्यवस्थित बघा. आपल्याला आहे मंडळी. आता आपण त्याच्यावर 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तव्याला पूर्ण बाजूला तेल लावून घ्यायचं, करून घ्यायचं. जिरं टाकून घेऊ आता आपण. आता एक मासा आपण ठेवायचा तळण्यासाठी. दुसरा मासा ठेवून जाळ बंद करून द्यायचं आणि पाठी टाकून घ्यायचं. घेऊया माशाची भाजी पोटली करून घेऊ. जाळ थोडा बंद करून द्यायचं आहे. माशाची भाजी पोटली मारून घ्यायची. वाटतं परत तेल टाकून घ्यायचं थोडंसं.
हे बघा मंडळी, आपण आता ते 10 मिनिटं झाले होते, बाजू चेंज करून घेतली, बाजू पट्टी बांधून घेतली. आता बघू ते झाले काय मासे. हे बघ, हे मासे दाबताय. हे बघ, म्हणजे आपले मासे तयार झाले. आपण ते आता खाली काढून घेऊ दोन्ही मासे. आपण तव्यावर टाकून घेऊ त्याची चटणी म्हणून खाण्यासाठी. काढले त्यातच काढून घेऊ चटणीला. हे बघ मासे कसे तयार झाले तुम्हाला. हे बघ मासे पूर्ण हे मासे निघून येतात तिथं घर. हे बघ, हे बघ तुम्हाला मासे मी थोडी खाऊन दाखवतो. थोडासा मासा घेतोय. एक मासा घेतो तुम्हाला खाऊन दाखवतो. त्याच्यासोबत थोडी चटणी बी घेतो. हे बघा, तो जो तवा मासा बनवतो खाऊन दाखवला तुम्हाला. आमची चटणी होती, मसाले उरले होते ते खाऊन दाखवतो तुम्हाला. माशापासून मांस निघतं व्यवस्थित, म्हणजे मासा तयार झालेला आहे आपला. ते खाऊन दाखवतो तुम्हाला. अतिशय बनाट असा तवा मासा राहिलेली मसाल्याची चटणी आपली तयार झालेली आहे. हे रेसिपी जरूर एक वेळेस तुम्ही तयार करून बघा. तवा मासा अगदी कमी मसाल्याचा आणि अतिशय साधं सोपा आहे. हा तवा मासा तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, नागलीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आमची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.